कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। महिनाभरात कांद्याच्या दरात फारसा बदल होणार नाही। भारतासह परदेशातही कांद्याचा साठा मुबलक प्रमाणात आहे। दरम्यान कांदा व्यापारी हिरामण परदेशी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी किरण ताजने यांनी। ग्रामीण भागामध्ये कांद्याच्या दराच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे। उलटसुलट चर्चा सगळ्या या निमित्तानं सुरू झालेल्या आहेत आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये येत्या काळात कांद्याचे दर नेमके कसे असतील, त्यासोबतच नेमकी काय बाजाराची स्थिती आहे हे थेट जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत कांद्याचे व्यापारी हिरामण परदेशी आहे। काय नेमकं सध्याचं चित्र आहे आणि भविष्य काळात काय नेमकं कांद्याचं चित्र असेल? आता सध्या जर बघितलं तुम्ही तर या टायमाला दसऱ्यानंतर नवीन कांद्याची म्हणजे लाल कांदा म्हणतो आपण, त्याची मोठ्या प्रमाणामध्ये आवक होत असते। परंतु पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे पावसाच्या प्रमाण एवढं झालं का बऱ्याचशा ठिकाणी कांद्याचं मोठं प्रमाणात नुकसान झालं। परंतु हे महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात असं झालं आणि आज जर लाल कांदा बघितला तर आपण इतर राज्यामध्ये याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं, आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या अल्प प्रमाणात उत्पादन असतं। आज जर म्हटलं तर अर्ध कर्नाटक या भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे आणि तिथं उत्पादन पण चांगलं आहे। आणि दुसरी गोष्ट की जी आता जो बाजारात सध्या जो माल चालू आहे गावठी भाग, याचं प्रमाण आता म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन झालं होतं आणि आज बी स्टॉक मोठ्या प्रमाणात आहे। नाफेडकडेही मोठ्या प्रमाणात कांदा शिल्लक आहे, शेतकऱ्यांकडे व्यापाऱ्याकडे मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे। आज कमीत कमी एक महिनाभरपर्यंत पूर्ण आपल्या देशाला पुरण एवढं स्टॉक आहे। आज जर MP जरी म्हटलं तर मोठ्या प्रमाणामध्ये गावठी कांदा आहे। आज तिथले बाजारभाव जर बघितले तर 500 ते 800 रुपयाच्या प्रमाणे MP बाजारभाव आहे। आज आपल्या नाशिक जिल्ह्यात म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 800 रुपयापासून तर 1500 पर्यंत बाजारभाव निघाले। म्हणजे सरासरी भाव आहे 1000 रुपये। आणि कितीही पावसाचं प्रमाण जरी वाढलं कमी झालं तर हा स्टॉक केलेला माल आता आज बाजारामध्ये अवेलेबल आहे। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात दर घुसारणार बी नाही आणि फार अशी मोठी शक्यता बी नाही दर वाढतील। त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असं देखील आव्हान त्यांनी या निमित्तानं केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।